एके संध्याकाळी गच्चीवर बसून सूर्य मावळता पाहताना पूजा, आई, मला एक प्रश्न पडला आहे. पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं? आई, छान प्रश्न आहे पूजा. उत्तर ऐकण्यापेक्षा आधी आपण काही गोष्टी नीट पाहूया. सर्वात आधी सूर्य पहा. तो दररोज सकाळी हळूहळू उगवतो आणि संध्याकाळी हळूहळू मावळतो. जर पृथ्वी सपाट असती तर सूर्य अचानक दिसला असता आणि अचानक नाहीसा झाला असता. पण असं होत नाही. म्हणजेच पृथ्वी गोल आहे आणि स्वतःभोवती फिरते. आता समुद्रातील जहाजाचं उदाहरण पाहू. जहाज दूर जाताना आधी खालचा भाग दिसेनासा होतो आणि नंतर वरचा भाग. सपाट जमिनीवर एखादी वस्तू दूर गेली तर ती फक्त लहान दिसते, नाहीशी होत नाही. याचा अर्थ जहाज पृथ्वीच्या वळणामागे लपते. म्हणजे पृथ्वी वाकलेली, गोल आहे. आता उंचीचा विचार करा. डोंगरावर किंवा उंच इमारतीवर उभं राहिलं की जास्त दूरपर्यंत दिसतं. खाली उभं राहिलं की तेवढंच दिसत नाही. जर पृथ्वी सपाट असती तर उंची बदलली तरी दिसण्यात फरक पडला नसता. हा फरक पडतो कारण पृथ्वी गोल आहे. आता वेळेचं उदाहरण घ्या. भारतामध्ये दिवस असतो तेव्हा अमेरिकेत रात्र असते. जर पृथ्वी सपाट असती तर सगळीकडे एकाच वेळी दिवस किंवा रात्र झाली असती. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी वेळ असते कारण पृथ्वी गोल आहे आणि फिरते. आता विमानांचे मार्ग पहा. नकाशावर ते वाकडे दिसतात पण प्रत्यक्षात ते सर्वात कमी अंतराचे मार्ग असतात. गोल पृष्ठभागावर सरळ मार्ग नकाशावर वाकडा दिसतो. जर पृथ्वी सपाट असती तर हे मार्ग नेहमी सरळच दिसले असते. आता चंद्रग्रहणाचा विचार करा. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि ती नेहमी गोल दिसते. कोणत्याही कोनातून पाहिलं तरी ती सावली गोलच असते. सपाट वस्तूची सावली प्रत्येक वेळी गोल येऊ शकत नाही. यावरून पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध होतं. आता गुरुत्वाकर्षण समजून घ्या. पृथ्वी सर्व वस्तूंना तिच्या केंद्राकडे ओढते. म्हणून कुठलाही माणूस उलटा पडत नाही. सपाट पृथ्वी असती तर गुरुत्वाकर्षण सर्व ठिकाणी असं वागलं नसतं. हे फक्त गोल पृथ्वीवरच शक्य आहे. शेवटी निसर्गाकडे पहा. पाण्याचा थेंब, फळं, चंद्र, सूर्य, तारे, जड वस्तू निसर्गात आपोआप गोल आकार घेतात. पृथ्वी ही खूप मोठी आणि जड आहे म्हणून तिचा नैसर्गिक आकार गोल आहे. पूजा, ही एक दोन उदाहरणं नाहीत. सूर्य, जहाज, वेळ, सावली, प्रवास, गुरुत्वाकर्षण, निसर्ग सगळ्या गोष्टी एकाच निष्कर्षाकडे नेतात. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.